लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. शिवाजीनगर घरफोडीचा उलगडा, अंबड गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, 23 लाखांचा ऐवज जप्त. शिक्षक दाम्पत्यांचे दागिने परत, पोलिसांच्या यशस्वी तपासानंतर अश्रूंनी मानले आभार. सविस्तर बातमी. नाशिक शहरातील शिवाजीनगर परिसरात घडलेल्या घरफोडी चोरी प्रकरणाचा नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3 ने अवघ्या काही दिवसात छडा लावत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत तब्बल 23 लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने हस्तगत करून ते मूळ मालकांना परत करण्यात आले. दिनांक 25/4/2026 रोजी फिर्यादी प्रदीप रामदास आहिरे व 51 वर्ष, मुख्याध्यापक, राहणार यमुना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, शिवाजीनगर, नाशिक हे 23 एप्रिल 2026 रोजी रात्री 11 वाजता त्यांच्या कुटुंबासह परभणी कामानिमित्त येथे गेले असताना अज्ञात दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी सकाळी 4 वाजता चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेण्यात आला होता. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3 ने तातडीने तपास सुरू केला. प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार बोडके, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस अंमलदार भगवान जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सलग 3 दिवस घटनास्थळ परिसरात तपास करत 55 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. संशयितांचे वर्णन मिळाल्यानंतर शिवाजीनगर परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार चोरीचा मुद्देमाल सराफ बाजारात विक्रीसाठी आणला जाणार असल्याचे समोर आले. त्यानुसार 28/4/2026 रोजी सापळा रचून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यात अमोल रामलाल हाटकर वय 29 वर्ष आणि संजय उर्फ भुऱ्या रमेश दुबे वय 40 वर्ष, दोघेही शिवाजीनगर, राहणार नाशिक येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून एकूण 22,94,895 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले. पुढील कारवाईत हा मुद्देमाल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मूळ फिर्यादी शिक्षक दाम्पत्यांना परत करण्यात आला. आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून जमवलेले दागिने परत मिळाल्याने शिक्षक दाम्पत्य भावविनीत झाले होते आणि त्यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले. या संपूर्ण कारवाईत गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3च्या पथकाने दाखवलेली तत्परता आणि कौशल्य याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदरचा मुद्देमाल नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस उपायुक्त गुन्हे शहर श्रीमती मोनिका राऊत मॅडम, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्रीमती कीर्तिका मॅडम, पोलीस मुख्यालय नाशिक शहर संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या हस्ते परत करण्यात आले. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.